पण अजित दादा झाला म्हणजे एकच झालं, अजित दादा म्हणजे असं झालं ते पादा गेला आणि दादा आला, एकच झालं ते. पुणे सांभाळतील, महाराष्ट्र सांभाळतील का बीड सांभाळतील, किती दिवस अजित दादा बीडला राहणार आहे की दादा झाल्यामुळे पुन्हा ते न्याय, मला नाही वाटत पाहिजे लोकांना न्याय मिळतील. अशा स्थितीमध्ये सुद्धा बीडचे पालकमंत्री जे आहेत ते धनंजय मुंडेच आहे. अजित दादा म्हणजे धनंजय मुंडे, आता लोकांचा गैरसमज आहे. आणि विषय असा आहे की वाल्मिकांना मौका वगैरे लागला, त्याच्यामुळे थोडस वातावरण थोडं सोय झालेलं आहे. पण माझं एकच म्हणणं आहे की पुढे जसंच होणार आहे, कारण की बघा धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्री पद दिलं नाही, या विषय आहे. पण अजित दादा झाला म्हणजे एकच झालं, अजित दादा म्हणजे असं झालं ते पादा गेला आणि दादा आला, एकच झालं ते. आता मला सांगा, अजित दादा पुणे छोटे मोठे शहर आहे का, पुणे सांभाळतील, महाराष्ट्र सांभाळतील का बीड सांभाळतील, किती दिवस अजित दादा बीडला राहणार आहे, आठवड्यातून किती दिवस देणार आहे मला सांगा. त्यांचा मतदारसंघ येऊन बीडमध्ये येणार आहे का, तेच झालेलं आहे. आणि पुन्हा मला असं वाटतं की दादा झाल्यामुळे पुन्हा ते न्याय, मला नाही वाटत पाहिजे लोकांना न्याय मिळतील. कारण की आजच्या स्थितीमध्ये अगर बघितलं गेलं तर मी तर म्हणतो आजच्या स्थितीमध्ये सुद्धा बीडचे पालकमंत्री जे आहेत ते धनंजय मुंडेच आहे. अजित दादा म्हणजे धनंजय मुंडे. आता लोकांचा गैरसमज आहे. मला कितीतरी लोकांनी बीडून फोन केले की अरे आम्ही काय म्हणजे काय झालं म्हणे, एका ठिकाणी हात काढला दुसऱ्या ठिकाणी हात फसला म्हणे आमचा. म्हणजे असं म्हणे की कोणता तरी असा व्यक्ती पाहिजे जो भरपूर वेळ बीड जिल्ह्याला देऊ शकतो. आता मला सांगा तिथे किती दबाव येतो यांना, लोकांना किती दबाव येतो, किती मर्डर झाले, काय कसे ओपन होतील सांगा. दादा तिथं 24 तास राहणार आहे का, आठवड्यातून किती वेळ देतील दादा, याच शक्यता नाही. म्हणून एखादा त्यांनी स्वतः राजीनामा देऊन एखादा चांगला व्यक्ती द्यावा की जो बीड हँडल करू शकतो. कारण की बीड जिल्हा हा फार बदनाम होऊ लागला आणि याला कारणीभूत सुद्धा सगळेच लोक. बघा तुम्ही मर्डर करणारे सगळे कोणत्या पक्षाचे होते, पक्षाला असे बदलता लोक की त्याला काहीच करू शकत नाही आपण. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की बीडला पादा गेला आणि दादा आला बस. प्रशासकीय यंत्रणा आणि मला सांगा, वरचा अधिकारी खालच्या लोकांना सांगत नाही तर काय करणार सांगा. अधिकारी तर इतके थंड पडलेले, एखाद्याला आता बघा कोणता तरी पीएस आहे त्याला काहीतरी 50,000 घेतो पकडला गेला, फक्त पैसा 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 हाच सगळीकडे चालू आहे. आणि बीड जिल्हा वाचवायचा असेल ना तर एखादा चांगला जो वेळ देऊ शकतो, आठवड्यातून 3-4 दिवस असेच पालकमंत्री पाहिजे. संभाजीनगर आता बघा, आता सध्याचं केंद्रबिंदू जे आहे ते बीड आहे सध्या. तर कारण की बीडला सर्वात मोठा मोर्चा होता, पुण्याला होता, जालन्याला होता, आता संभाजीनगरचे हळूहळू लोक येतील. पण आज सध्याच्या स्थितीमध्ये जे संभाजीनगर थोडं स्लो झालेलं आहे या गोष्टीमध्ये. कारण की जिथं अत्याचार होतो तिथंच तिथून सुरुवात होत असते असं माझं म्हणणं.